या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगली झेडपी सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट, रोहित पाटलांचे 7 सदस्य गैरहजर राहणार। जयंत पाटलांकडून अखेरच्या क्षणी सभापतीचा शब्द। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून मोठं राजकारण सुरू झालं आहे। एकीकडे महायुतीत असूनही सांगली झेडपीला विरोधात लढलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटातून नवी माहिती समोर येत आहे। ती म्हणजे आमदार रोहित पाटील यांचे 7 सदस्य गैरहजर राहणार असल्याचं बोललं जात आहे। माजी खासदार संजय काका पाटील यांचे 2 सदस्य आघाडीतून बाहेर पडले आहेत, मात्र ते अद्याप भाजपसोबत गेलेले नाहीत। तर दुसरीकडे सांगलीतील अध्यक्षपदाचा उमेदवार आमदार सुहास बाबर यांच्या कुटुंबातील असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। यासाठी सुहास बाबर यांच्याकडून फिल्डिंग लावण्यात आली आहे। त्यासाठी आमदार रोहित पाटील यांचे 7 सदस्य गैरहजर राहतील यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे। मात्र ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे 5 वर्षे समाज कल्याण सभापतीपद रोहित पाटील यांच्या आदेशाने दिले जाणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे रोहित पाटील यांचे सदस्य अनुपस्थित राहणार नाहीत आणि ते महाविकास आघाडीच्या बाजूनेच मतदान करतील असा दावा आबा गटाकडून केला जात आहे। तर सुहास बाबर यांच्यातील 3 सदस्य फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा असून बाबर यांची उमेदवारी नसल्यास महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय या सदस्यांनी घेतल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसलाच मतदान करण्यावर शिवसेनेचे 3 सदस्य ठाम आहेत। महाविकास आघाडीकडे 36 सदस्यांचे बहुमत असल्याचा दावा जयंत पाटलांच्या समर्थकांकडून केला जात आहे। तर काहीही झालं तरी भाजप सत्ता सोडणार नाही असं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांकडून दावा केला जात आहे। त्यामुळे आता सांगली जिल्हा परिषदेत नेमका अध्यक्ष कोणाचा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत।